लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोलठाणच्या कत्तलखान्यात जाणाऱ्या 2 गायींना जीवदान। गोरक्षक व पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिले जीवदान। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून परभणी येथील रशीद हुसेन शेख हा दिवसाढवळ्या राजरोसपणे कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाताना पाहावयास मिळत आहे। यांना कोणत्याही प्रकारचं भय राहिलेलं नसून दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास परथाडी येथील आरोपी रशीद हुसेन शेख व वाहन चालक जिहादी वैभव केशव वाघ हे पडदा येथील दलाल दौलत मोरे याच्याकडून 1000 हिसार देत जनावरे खरेदी करून त्यांच्या अमानुषपणे मुसक्या आवळत दोराच्या सहाय्याने पाय तोंड बांधून गाडी क्रमांक MH20 GC 4229 मधून घेऊन जात होते। या गाडीमध्ये बोलठाण येथील काही गायी भरून देवगाव तालुका वैजापूर येथील आरोपी मुस्ताक शेख यांना पोहोचवण्यासाठी घेऊन चालले होते, असे आरोपी यांच्याकडून माहिती समोर आली आहे। परधाडी व नांदगाव येथील हिंदुत्ववादी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरची गाडी ताब्यात घेऊन नांदगाव पोलीस स्टेशनला पाचारण करून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गायी व गाडी जमा केली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 33/2025 दाखल करून पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हे करत आहेत। हां बरं, कुठून भरली? घाटापासून भरली याच्यातून परदडीतून। कुठे घेऊन चालला होता? देवगावला। कोणाकडे? ते चौफुलीवर यायला लावलं होतं, ते फोन करून येणार। पण नाव गाव काय? बोल पटकन। मोदी काहीतरी आहे त्यांचं नाव। मोदी? नाही काय नाव आहे? मुस्ताक साहेब। बर रशीद हुसेन शेख। बर, कुठून माल भरला? परदडी। बर, कुठे घेऊन चालला होता? आता समोरचा ड्रायव्हर आला, त्याने आता कुठे घेऊन चालला होता म्हणजे बाटल्या साहेब होता तो देवगावला चालला होता घेऊन सर। त्याने अजून असं सांगितलं ते 2 तुया घ्यायचे भाऊ, दुसरे मला तिथून परत भरायचे असं तो साहू बोलला ना, हो समोरचा बोलला। बर, पण तू ते कोणता आता कोणत्या गावाला घेऊन जायचं बोलला ना? मी ड्रायव्हर मी इकडे परत ड्रायव्हर इकडे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।